नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत अंकगणित हे जे काही पहिलं प्रकरण आहे त्यातलं आपण हे 4थं लेक्चर या ठिकाणी सुरुवात करतो आहे. ज्याच्यामध्ये आपण प्रश्नसंच एक असं नाव दिलं आहे, म्हणजे की इथून पुढच्या 3ही लेक्चरमध्ये आपण प्रश्न घेणार आहेत, बरोबर. आणि हे कुठले प्रश्न असणार आहेत तर हे सगळे गणित म्हणजे आपल्या बेसिक जे काही आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये कवर केलं आहे त्याच्यावरती. आणि लेक्चरमध्ये भरपूरदा बोललो ना मी का ह्याच्यावरती असा क्वेश्चन फ्रेम होणार, त्याच्यावरती तसा क्वेश्चन फ्रेम होणार. मग नेमका कसा प्रश्न, तर ते प्रश्नाचं स्वरूप आपल्याला ह्या पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सुरुवात करूया आपण डायरेक्टली पहिल्या गणितापासून. 45,678 मध्ये 5 व 6च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. ठीक आहे. स्थानिक किंमत म्हणजे काय, स्थानानुसार बदलत जाते, बरोबर आहे. स्थानानुसार काय होते, बदलते. बदलत नाही ती कोणती असते, दर्शनी किंमत, ती काय कुठंच बदलत नाही, बरोबर. आता सांगा 45,678 मध्ये 5 आणि 6च्या किमती काढा बरं. 5 कुठं इथं, 6 कुठं इथं. 5 कुठल्या स्थानी आहे, 10,000 स्थानी आहे, बरोबर. 10,000 स्थानी आहे का, कुठल्या, 5 हा 1000 स्थानी आहे, बरोबर. कुठल्या स्थानी आहे, 1000 स्थानी. कसं मोजतं, मोजा इकडून उजवीकडून. एकक, दशक, शतक, हजार. 5 कुठल्या स्थानी आहे, 1000 स्थानी. 8 कुठल्या स्थानी आहे, एकक स्थानी, बरोबर. 8 कुठल्या स्थानी आहे, एकक स्थानी. आता काय विचारलं आपल्याला त्यांनी, 5 व 6. ओके, 6 मोजा. 8 एकक स्थानी, 7 दशक स्थानी, 6 शतक स्थानी. क्लिअर आहे. सो 5 आणि 6च्या स्थानिक किमतीमधला फरक काय विचारला त्यांनी, आपल्याला विचारला आहे. आता एक लक्षात ठेवायला साधं सोपं पण सांगितलं होतं. आता हे स्थानं आपल्याला इथं कळतं आहे म्हणून ठीक आहे, पण जर मोठी संख्या आली जिथे की भरपूर मोठा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष असं पुढं मोजत जायला ते लई लांबपर्यंत गेलं. अशा वेळेस काय करणार रे, सरळ कशातलं 5 आणि 6 ना. 5 मांडा, 5च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3, 3 शून्य देऊन टाका. ही झाली 5ची किंमत, 5ची स्थानिक किंमत. 6च्या पुढे किती अंक आहेत, 2 अंक आहेत, 1 आणि 2. सो 6च्या पुढे 2 शून्य देऊन टाका. ही झाली 6ची स्थानिक किंमत. आणि काय विचारलं, त्यातला फरक आपल्याला विचारला आहे. सो 5,000 वजा 600 किती आलं, 4,400. हे झालं आपलं उत्तर. क्लिअर आहे. सो हे थोडंसं लक्षात ठेवा, एवढंच फक्त. जेवढे स्थान आहेत त्याच्या पुढं तेवढे शून्य द्यायचे, ती झाली त्याची स्थानिक किंमत. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एक्स ही विषम संख्या असल्यास त्यानंतरची तिसरी विषम संख्या सांगा. अशा प्रकारचे गणित पेपरमध्ये येतात. काय विचारलं आपल्याला, एक्स ही विषम संख्या असल्यास त्यानंतरची तिसरी विषम संख्या सांगा. कितवी, त्यानंतरची तिसरी विषम संख्या सांगा. काय करणार, एक्स बरोबर, एक्स नंतर ही विषम संख्या, एक्स काय आहे, विषम संख्या आहे. आणि क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, क्रमवार विषम संख्यामध्ये 2-2चा फरक असतो, बरोबर आहे. मग याच्यानंतर पहिली विषम संख्या काय झाली, x अधिक 2 झाली, बरोबर, पहिली. दुसरी काय झाली, त्याच्यात आणखी 2 मिळवले, x अधिक 4 झाली, ही दुसरी. तिसरी काय झाली, x अधिक 6, ही झाली तिसरी, बरोबर आहे. सो तिसरी विषम संख्या काय भेटली आपल्याला, x अधिक 6. आता ह्याला जर आपण 3 होते म्हणून सरळ मोजत गेलो, याला जर आपल्याला समजा फॉर्म्युल्याच्या स्वरूपात मांडायचं असलं, बरोबर आहे, तर मग हे कसं करणार बरं आपण. तर त्यासाठी एक फॉर्म्युला देतो. जी संख्या दिली, बरोबर, एक विषम संख्या दिली आपल्याला, आणि त्याच्यानंतर काय विचारली, विषम नंतर एनवी विषम विचारली, एनवी विषम विचारली, बरोबर आहे. एक विषम संख्या दिली आपल्याला, त्यानंतर एनवी विषम संख्या विचारली. एनवी म्हणजे इथे किती आहे, तिसरी, बरोबर. 3 दुने 6. दुसरी विचारली असते तर 2 दुने 4. पहिली विचारली असते तर 2 म्हणजे 2च्या पटीत आहेत. सरळ काय करा, त्या संख्येमध्ये काय करा, n गुणले 2 ॲड करा. कळलं, सिंपल आहे. कधी, विषम नंतर विषम विचारली तर. सेम असंच लॉजिक आहे मित्रांनो, की समनंतर सम विचारली, जसं विषम नंतर विषमचं लॉजिक आहे तसं समनंतर सम जर विचारली, कितवी, समनंतर एनवी समसंख्या विचारली, हे सेम पाहिजे. समनंतर सम, विषम नंतर विषम, तिथं पण काय करा, ती संख्या कोणती असणार, तर एनवी समसंख्या काय असणार, दिलेली जी काय संख्या आहे तिच्यामध्ये 2n मिळवा, बरोबर आहे. n गुणले 2 म्हणजे काय, 2n मिळवा. क्लिअर आहे. सो हे फॉर्म्युला म्हणून किंवा कन्सेप्ट म्हणून लक्षात राहू द्या. विषम नंतर एनवी विषम विचारली तर 2n मिळवा दिलेल्या संख्येमध्ये. समनंतर सम विचारली तर त्याच्यामध्ये पण 2n मिळवा. क्लिअर आहे. नेक्स्ट, आता ह्याचं उत्तर काय आलं, हे जस्ट फक्त फॉर्म्युला समजण्यासाठी हा प्रश्न असा बनवून टाकला आहे. ठीक आहे. उत्तर काय आलं याचं, x अधिक 6.
आता x ही विषम संख्या आहे, त्यानंतरची तिसरी समसंख्या सांगा. मागचं गणित सेम होतं बरोबर, तिसरी विषम विचारली होती. हे गणित काय, आता तिसरी समसंख्या सांगा. काय विचारलं आहे, x ही विषम संख्या आहे बरोबर. आता x विषम आहे, सो x नंतरची पहिली समसंख्या काय असणार, x अधिक 1 असणार. लगेचच पुढची संख्या काय असणार, सम असणार. दुसरी समसंख्या काय असणार, आता 2चा फरक x अधिक 3 असणार. तिसरी काय असणार, x अधिक 5 असणार अँड सो ऑन बरोबर आहे. सो तिसरी आपलं उत्तर काय आलं, x अधिक 5. पण याला पण फॉर्म्युल्यात करू शकतो का आपण, करू शकतो का, करू शकतो बरोबर. कसं, विषम संख्या दिली आहे आणि विषम नंतर जर समसंख्या तुम्हाला विचारली, विषम नंतर जर कितवी n समसंख्या जर तुम्ही विचारली बरोबर, तर जी काय दिलेली संख्या आहे तुम्हाला ती संख्या अधिक 2n वजा 1 करू शकतो का आपण, वजा 1 का, कारण बघा ना इकडे x अधिक 1 आहे, पहिली संख्या म्हणजे इथं बे 2 पाहिजे होते पण इथं 1 आहे, बे 2 4 पाहिजे होते पण इथं 3 आहे, 3 2 6 पाहिजे होते पण इथं 5 आहे बरोबर आहे का नाही. मग अशा केसमध्ये काय केलं आपण, 2n - 1 केलं. क्लिअर आहे. कधी, जर विषम नंतर n समसंख्या विचारली तर. आता सेम लॉजिक जर लावायचं झालं तर सम नंतर विचारली विषम, तर सम नंतर n विषम संख्या आपल्याला विचारली, सम नंतर n विषम संख्या जर आपल्याला विचारली तर जी काही समसंख्या दिली ती संख्या अधिक 2n वजा 1 राहील लक्षात. आता मागचं जे काय गणित होतं, मागच्या गणितात पाहिलेल्या 2 कन्सेप्ट आणि ह्या गणितात पाहिलेल्या 2 कन्सेप्ट आपण मस्तपैकी पटकन रिवाईज करू. याचं उत्तर कळलं तुम्हाला, काय आलं याचं उत्तर, x अधिक 5. ते आता आपण डायरेक्ट सोडवलं. डायरेक्ट कसं सोडवलं, कारण की हे होतं ना, तिसरी संख्या म्हणजे मोजायला सोपं होतं, पण 99वी विचारली, 100वी विचारली, 1000वी विचारली, तर आपला काय ते त्याचा फॉर्म्युला पाहिजे किंवा कन्सेप्ट पाहिजे बरोबर. सो त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप. मग आता काय करू आपण, जर रिवाईज करू सगळं. विषम नंतर विषम संख्या विचारली, विषम नंतर विषम विचारली, किंवा समनंतर सम विचारली, समनंतर सम विचारली, म्हणजे काय आहे, दोन्ही सेम सेम आहे, विषम नंतर विषम, सम नंतर सम. सरळ सरळ काय करा, दिलेली संख्या समजा x मानली, किंवा डायरेक्ट दिलेली जी काही संख्या आहे ती संख्या अधिक 2n करा. n म्हणजे काय, जितवी संख्या विचारली ते. क्लिअर आहे. जर तुम्हाला विषम नंतर सम विचारली, विषम नंतर सम विचारली, किंवा समसंख्येनंतर विषम विचारली बरोबर आहे, किंवा समसंख्येनंतर विषम विचारली, तर काय करा, ती संख्या अधिक 2n वजा 1 करा. काय फरक पडला, इथं फक्त संख्या अधिक 2n आहे, इथं काय आलं, संख्या अधिक 2n वजा 1 बरोबर. 2n कुठे घ्यायचं, विषम नंतर विषम, सम नंतर सम, दोन्ही सेम सेम आलं बरोबर. वजा 1 कुठे घ्यायचं, विषम नंतर सम, सम नंतर विषम, तिथं काय घ्यायचं, वजा 1 घ्यायचं. क्लिअर आहे इथपर्यंत, काय अडचण. चलो आता ह्याच्याच बेसिसवरती पुढचे गणित आहेत. नेक्स्ट गणित, 40 नंतर येणारी 5वी समसंख्या सांगा. सोपं आहे, आता इथून पुढं फास्ट जाऊ आपण. 40 काय आहे, समसंख्या आहे, विचारली कोणती, समसंख्या विचारली, कितवी, 5वी, म्हणजे n बरोबर काय भेटला, 5. मग फॉर्म्युला काय आपला, समनंतर सम विचारलं आहे ना, म्हणजे विचारलेली संख्या बरोबर काय असणार, दिलेली संख्या बरोबर, दिलेली संख्या अधिक 2n. कोणती संख्या दिली, 40 नंतर, म्हणून 40 अधिक 2 गुणिले n म्हणजे किती आहे, 5, म्हणजेच 40 अधिक 10 किती भेटलं आपल्याला, 50. मग ती 40 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती असणार आहे, 50 ही असणार आहे. सोपं आहे. ओके, चलो नेक्स्ट. हे फक्त आता चला, समनंतर सम आहे काय, हे फक्त फास्टमध्ये. 23 नंतर येणारी 7वी विषम संख्या. 23 काय आहे, विषम संख्या. त्याच्यानंतर कोणती विचारली, विषम संख्या. किती विचारली, 7वी, म्हणजे यांची किंमत किती आली, 7. सरळ सरळ मांडायचं आता, किती येणार ती, दिलेली संख्या 23 अधिक 2n, 2n म्हणजे 2 गुणिले 7 बरोबर, जी किती भेटली ती संख्या, 23 अधिक 7 14, म्हणजे किती भेटली, 37. सोपं आहे, जमल. फॉर्म्युला काय, प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, संख्या अधिक 2n. 2n का घेतोय, कारण विषम नंतर विषम, सम नंतर सम बरोबर. हे जर चेंज झालं तर 2 1 - 1 करणार. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 20 नंतर येणारी 5वी विषम संख्या सांगा. किती नंतर, 20 नंतर. 20 काय आहे, सम,
विचारली कोणती? विषम. सम नंतर विषम विचारली म्हणजे आता -1 करायचं आहे. क्लिअर आहे? सम नंतर विषम विचारली म्हणजे आता काय करायचं आहे? -1 करायचं आहे. कितवी संख्या? 5वी म्हणजे n बरोबर काय भेटला? 5. क्लिअर आहे? सो फॉर्म्युला काय होणार आता आपल्याला? जी काय विचारलेली संख्या आहे ती बरोबर दिलेली संख्या अधिक 2n वजा 1 करायचा. वजा 1 का करायचा? कारण समनंतर कोणती विचारली? समनंतर विषम संख्या विचारली. करा. कोणती संख्या? 20 नंतर म्हणून 20 अधिक 2n 2 गुणिले 5 वजा 1 करा. 20 अधिक 2 पंचे 10 वजा 1 किती आलं उत्तर? 29. म्हणजे 20 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती भेटली आपल्याला? 29 भेटली. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. 43 नंतर येणारी 6वी समसंख्या. ठीक आहे. आता प्रत्येक टाईपचं एक गणित घेतलं आहे म्हणजे जे काही कन्सेप्ट होती ती सगळी आपली क्लिअर होऊन जाईल. बरोबर. 43 नंतर येणारी 6वी. 43 काय आहे? विषम आहे. विचारली कोणती? सम. विषम नंतर सम म्हणजे -1 करायचं. काय करा आता? कितवी? n बरोबर 6. 6वी संख्या. मग काय आपल्याला पाहिजे ती संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक 2n वजा 1. क्लिअर आहे? पक्क डोक्यात ठेवा. वजा 1 करायचं आहे का? कारण विषम आणि सम आले. विषम नंतर सम आली. बरोबर आहे? चलो नेक्स्ट. कोणती संख्या? 43 अधिक 2 गुणिले n किती आहे? 6 वजा 1. 43 अधिक 12 वजा 1. 43 अधिक 12 55. 55मधून 1 गेला किती आलं? 54. एवढं सोपं आहे. फास्टमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन. समनंतर सम विचारली किंवा विषम नंतर विषम विचारली. काय करणार? दिलेली संख्या अधिक 2n. बरोबर आहे? जर समनंतर तुम्हाला विषम विचारली म्हणजे आता उलट झालंय. बरोबर? किंवा विषम नंतर सम विचारली, इथे काय होणार? दिलेली संख्या अधिक 2n वजा 1. ठीक आहे. इथं फक्त वजा 1 करायचं. क्लिअर आहे? चलो तर हे टाईप थोडेसे आपण आता इथं स्टॉप करू. पुढचं टाईप चेंज करू. कारण माझ्यामध्ये हे सगळ्यांना समजलं आहे. सम नंतर सम, विषम नंतर विषम, 2n अधिक 2n करायचं. सम नंतर विषम, विषम नंतर सम अधिक 2n वजा 1 करायचं. एवढं सरळ सोपं आहे. चलो नेक्स्ट. 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? नैसर्गिक संख्या हे पण आपल्याला डायरेक्ट पण विचारलं जातं. इनडायरेक्टली पण हे कॅल्क्युलेट करून आपल्याला पुढं वापरायचं असतं. किंवा काय? ह्याचा सरासरीमध्ये सुद्धा आपल्याला वापर होतो. कुठं? सरासरी प्रकरणामध्ये. सो सुरुवात आपण बेसिकपासून पाहू. 41 ते 73. सरळ काय केलं आपण? 41 73 म्हणून 41 वजा केले. किती भेटले आपल्याला? 32. पण याचा अर्थ काय झाला? 41 पासून सुरुवात केली तुम्ही. 42 43 बरोबर. कुठपर्यंत गेले तुम्ही? 73 पर्यंत गेले. ठीक आहे. आता वजाबाकी केली. ह्याचा अर्थ काय झाला की तुम्ही 41 पासून 73 पर्यंत म्हणजे ह्या संख्या किती आहेत त्या मोजल्या. 41 नंतर 73 पर्यंत किती संख्या आहेत कशा मोजल्या तुम्ही? दोघांची फक्त वजाबाकी केली. बरोबर आहे? 41 त्याच्यामध्ये आला का? नाही आला. मग आता 41ला पण त्याच्यामध्ये जर कन्सिडर करायचं असेल तर अधिक काय करावं लागणार? 1 करावं लागणार. ठीक आहे. डायरेक्ट फॉर्म्युला सांगता आला असतं तुम्हाला. काय? पुढची संख्या, मोठी संख्या किंवा शेवटची संख्या, पहिली संख्या दोघांची वजाबाकी करा, अधिक 1 करा, झालं एकूण संख्या. पण ते अधिक 1 का करायचं हे जर लॉजिक डोक्यामध्ये फिट झालं तर फॉर्म्युला रटायची आणि फॉर्म्युलामुळं पेपरमध्ये कन्फ्यूज व्हायची गरज आहे का? काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट हवेत बनवू शकता ना. एखादी गोष्ट आठवली नाही तर कन्सेप्टनुसार काय करू शकता? हवेत बनवू शकता. बरोबर आहे? ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो 73 वजा 41 आपण केलं, याचा अर्थ काय झाला? 41च्या नंतर 73 पर्यंत किती आहेत ते आपण मोजलंय. पण आता आपल्याला 41 पण ॲड करायचं ना त्याच्यामध्ये. मग आपण काय केलं? अधिक 1 केला. सरळ आहे, सोपं आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय तयार झाला? जर तुम्हाला 41 ते 73 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या विचारल्या, आता इथं काय नाही, सम आहे, विषम आहे, सम आहे, हे डायरेक्ट आहे नैसर्गिक संख्या. सो अशा केसमध्ये काय करणार आपण? डायरेक्ट शेवटची संख्या वजा पहिली संख्या. शेवटची वजा पहिली म्हणजे काय? का हे लिमिट 41 ते 73 म्हणजे अप्पर लिमिट, 41 म्हणजे लोअर लिमिट. याच्यामध्ये फक्त अधिक 1 करायचा. ठीक आहे. किती आल्या मग टोटल संख्या? 32 अधिक 1 बरोबर किती आल्या? 33. सोपं आहे. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 23 ते 59 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत?
काय करणार, 59मधून 23 वजा करा, किती आलं 36, त्याच्यामध्ये फक्त अधिक 1 करा. का 23चा 1 ॲड करायचा, मागच्या गणितात आपण समजून पाहिले. ओके, किती आलं उत्तर 37. एवढं सिंपल आणि सरळ गणित आहेत. फक्त हे लक्षात घ्या, ही कन्सेप्ट जी सांगतो ना 23, 24, 25 अप टू कुठपर्यंत 59पर्यंत जायचं आहे. ज्यावेळेस आपण 59 वजा 23 करतो त्यावेळेस आपल्याला एवढंच भेटतं, 59 वजा 23 एवढ्या संख्या, बरोबर. 23ला पण त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे, म्हणून आपण काय केलं, अधिक 1 केला. सरळ सिंपल लॉजिक. आता ह्या काय झाल्या, आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. काय झाल्या, एकूण नैसर्गिक संख्या झाल्या. आता ह्याच्यातल्या समसंख्या विषमसंख्या वेगवेगळ्या पण करू शकतो ना आपण, होऊ शकतं ना असं. समसंख्या विचारल्या जाऊ शकतात, किंवा 23 ते 59पर्यंतच्या विषमसंख्या सांगा, विषमसंख्या पण आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. असं वेगवेगळं होऊ शकतं ना, बरोबर आहे, होऊ शकतं. चलो नेक्स्ट गणित तसं 35 ते 55पर्यंतच्या 35 ते 55पर्यंतच्या सम आणि विषम संख्या किती आहेत. 35 ते 55पर्यंतच्या सम आणि विषम संख्या किती आहेत. ठीक आहे, कसं करणार, आधी आपण एकूण संख्या काढू. म्हणजे थोडंसं ना फक्त कॉमन सेन्सने सोडू बरं का, फॉर्म्युला वगैरे करायची गरज नाही. आपण काय करू, फक्त आणि फक्त कॉमन सेन्सने सोडवू. ठीक आहे, कसं, एकूण नैसर्गिक संख्या काढू आपण आधी. नैसर्गिक संख्या किती भेटले आपल्याला, 55 वजा 35 अधिक 1, बरोबर. 55 वजा 35, 55 वजा 35 म्हणजे किती झाले 20, 20 अधिक 1 बरोबर किती भेटलं 21. ठीक आहे, आता मला सांगा टोटल संख्या किती आहेत 21. सुरुवात कुठून झाली, विषमपासून झाली. एंड कुठं झाला आहे, विषमला झाला आहे, बरोबर. 21ची फोड कशी होणार, 10 आणि 11, बरोबर आहे का नाही. 21च्या निम्मे केले 10 आणि 11, आणि असंच सोडवायचं आहे बरं का. आपल्याला फॉर्म्युला याच्यासाठी परत दुसरा फॉर्म्युला, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 काय 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 ते करत बसायचं नाही. सरळ सरळ आहे, सिम्पल आहे, लॉजिक आहे. माणसाचं मेंदू लॉजिकल बनलं आहे. आपल्याला हे लॉजिक लागू शकतं की 21 संख्या आहे, 21 संख्यांची फोड 10 आणि 11 होणार आहे. सोपे सोपे आकडे आहेत ना, आणि निम्म तर करता येतं ना आपल्याला. हाफ कोणत्या पण संख्येच्या, 21चं निम्मे 10.5 10.5 म्हणजेच 10 आणि 11, एक पूर्ण संख्या घ्या, राईट ऑर रॉंग. ठीक आहे, आता काय करा, 10 संख्या कोणत्या आणि 11 संख्या कोणत्या. कॉमन सेन्स काय सांगतो आपल्याला, बाबा की सुरुवात पण विषम संख्येने झाली, शेवट पण विषम संख्येला झाला आहे, म्हणजे काय असणार आहे, एक संख्या विषम संख्या जास्त असणार आहे. म्हणजे 11 काय झाल्या, विषम संख्या झाल्या, 10 काय झाल्या, समसंख्या झाल्या. फॉर्म्युला पाठ करायचा नाही. क्लिअर आहे, कुठलाच फॉर्म्युला नाही. ते भरपूर सारे याच्यात असतील पुस्तकांमध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, पण तसं विथ फॉर्म्युला आपल्याला जायचं नाही. नेक्स्ट 22 ते 50पर्यंतच्या सम आणि विषम संख्या किती आहेत. 22 ते 50. काय करा, एकूण नैसर्गिक संख्या काढा अगोदर. एकूण नैसर्गिक संख्या काढा. कशा काढणार, 50 वजा 22 अधिक 1 करायचं याला, बरोबर. 50 वजा 22 28, 28मध्ये 1 मिळवलं किती आल्या, एकूण नैसर्गिक संख्या 29, बरोबर. आता 29चं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, त्याच्या मागची संख्या 28च्या निम्मे 14, 14 आणि 15, बरोबर आहे. सिम्पल लॉजिक. डिस्ट्रीब्युशन कसं होणार, 14 आणि 15. मग आता काय करायचं, 14 कोणत्या आणि 15 कोणत्या, सम कोणत्या आणि विषम कोणत्या. सुरुवात पण काय झाली, समने झाली, शेवट पण काय आहे, समने. म्हणजे समसंख्या एकनी काय असणार, जास्त असणार. म्हणजे 15 काय झाल्या, सम झाल्या, 14 काय झाल्या, विषम झाल्या. क्लिअर आहे, फॉर्म्युला पाठ करत बसायची गरज नाही. जमतंय, ओके. सो अशा प्रकारचे गणित सुद्धा पेपरला विचारलेले आहेत, किंवा सम आणि विषम किती हे आपल्याला थोडंसं गरजेचं आहे. अजून एक गणित पाहू आपण सेम याचं, कारण की विषमचं पाहिलं, समचं पाहिलं, बरोबर. आता सुरुवात समने झाली आणि एंड विषमने झाला तर काय, असं पण एखादं गणित पडू शकतं ना, बरोबर. पुढचं 23 ते 46पर्यंतच्या सम आणि विषम संख्या काढा. सुरुवात कशाने झाली, विषमने झाली, शेवट कशाने झाला, समने झाला. नैसर्गिक संख्या काढा, किंवा समने सुरुवात होऊ द्या, विषमने एंड होऊ द्या. नैसर्गिक संख्या काढा, 46 वजा 23 अधिक 1, 46 वजा 23, 23 अधिक 1 किती भेटलं, 24. ऑलरेडी बाय डिफॉल्ट 24 काय आहे, समसंख्या आहे, बरोबर. ह्याचे काय होणार, समान समान भाग होणार. 12 आणि 12 म्हणजे 12 काय भेटल्या तुम्हाला, सम भेटल्या, 12 काय भेटल्या, विषम भेटल्या. ते काय एक एक्स्ट्रा, एक कमी, एक जास्त, असा काय विषय राहिला का, विषयच राहिला नाही, बरोबर.
सो जिथं असं विषम विषम आलं तिथं तो विषयच राहणार नाही. हे जर तुम्हाला 23 ते 47 असतं बरोबर, तर एकनी संख्या वाढली असती, ती कोणती विषम वाढली असती. हे जर तुम्हाला 24 ते 48 असतं, एकनी जी वाढली असती ती कोणती असती, समसंख्या असती. दोन्ही समसम आल्या तर समसंख्या एकने जास्त असणार, दोन्ही विषम विषम आल्या तर विषम संख्या एकने जास्त असणार आहे. जर एक विषम एक सम आलं किंवा एक सम एक विषम आलं तर येणाऱ्या संख्या सम येणार आहेत. म्हणजे कसं, तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन करू शकता. कुठलाही फॉर्म्युला रटू नका, बेसिकला स्टिक रहा. स्टार्ट टू एंड हेच सांगतोय. आपला पूर्ण कोर्स बेसिक कन्सेप्टचं ॲप्लिकेशन करून गणित सोडवायचे आपल्याला, ना की प्रत्येक गणिताला फॉर्म्युले बदलत जायचे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. चला माग जाऊन पहा बरं नोट्समध्ये काय फॉर्म्युला दिला आहे. काय फॉर्म्युला आहे, 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काय असतं रे, n गुणुले n अधिक 1/2. आता n म्हणजे काय घ्यायचा, 1 ते 20 पर्यंत आहे ना, म्हणजे n काय घ्यायचा, 20 घ्यायचा. n काय घ्यायचा, 20 घ्यायचा. टाका 20 गुणुले 20 अधिक 1 म्हणजे 21/2. किती आलं, बेक बे बेद आहे 20. 10 गुणुले 21 किती आलं, 210. अवघड आहे का काही, सोपं आहे. ठीक आहे, एकदा रिवाईज करा. ते याचे फॉर्म्युले कुठले कुठले होते बरं, वर्गाची बेरीज आणि घनांची बेरीज. हा कुठला झाला, 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली बरोबर. 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, n इंटू m+1/2. हा 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला आहे ना, n इंटू n+1/2. जर वर्गांची बेरीज असते वर्गांची, तर काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, वर्गांची बेरीज n गुणुले पहिल्या कंसात n अधिक 1, दुसऱ्या कंसात 2n अधिक 1/6. ती जर घनांची बेरीज जर असली तर घनांची ते कसं करणार आपण, n वर्ग याच्यामध्ये n अधिक 1चा वर्ग छेद 4. क्लिअर आहे, जस्ट आलं म्हणून आपण इथं रिव्हिजन केली. पुढचं गणित मे बी आता त्याच्यावरती पण असू शकतं. काय 13 नंबर, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा. ओके, नैसर्गिक संख्यांचीच बेरीज आहे. फॉर्म्युला काय, n गुणुले n अधिक 1/2. टाका, यांची किंमत काय आली, 100. 100 गुणुले n अधिक 1 म्हणजे 100 अधिक 1 बरोबर 101/2. 2 ने भाग द्या, 2×5 = 10, 2×0 = 0. 50 गुणुले 101 काय आलं, 5050. सगळ्यात शेवटच्या लेक्चरच्या शेवटी आपण ही ट्रिक पाहणार आहे. आलंय म्हणून सांगतो, कोणतीही 2 अंकी संख्या असू द्या, त्याला जर 101 ने गुणलं तर ती संख्या डबल लिहा. म्हणजे समजा 98 गुणले 101 आहे ना, डायरेक्ट 98 गुणले 98 लिहा. कळलं काय सांगितलं. जर समजा 43 गुणले 101 आहे ना, तर डायरेक्ट लिहा 43. समजा 58 गुणले 101 आहे ना, काय करा 58. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या बाय प्रॅक्टिस एवढ्या मस्त डोक्यात फिट करून ठेवा ना, तर कॅल्क्युलेशन करताना असं हवेच झालं पाहिजे. याच्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत बरोबर. अशा जसं जिथं कॅल्क्युलेशनला ज्या ट्रिक येतील, जिथं कॅल्क्युलेशनला ज्या ट्रिक येतील त्या ट्रिक तिथं क्लिअर करत जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आलं, आत्ताच रिव्हिजन केलं आणि वर्गांची बेरीज आली. काय फॉर्म्युला, n गुणुले पहिल्या कंसात n अधिक 1, दुसऱ्या कंसात 2n अधिक 1/6. यांची किंमत काय, 1 ते 10 पर्यंत म्हणजे यांची किंमत काय झाली, 10 झाली. करा 10 गुणुले पहिल्या कंसात 10 अधिक 1 बरोबर, दुसऱ्या कंसात 2n म्हणजे 10 दुने 20 अधिक 1/6. सोडवर किती येत आहे, 10 गुणुले 11 गुणुले 21/6. कितीने भाग जातोय, 2×5 = 10, 2×6 = 3, 1 3, 3 7 21. किती आलं बरं हे, 11×5 = 55 गुणुले 7. सोडवावर 7×5 = 35, 5 हातचे आले 3, 7×5 = 35 आणि 3 38. किती आलं उत्तर, 385. सोपं आहे, अवघड आहे का काही, फॉर्म्युला अवघड काहीच नाही ना, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आहे. ठीक आहे, नेक्स्ट
38 ते 88 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज सांगा. 38 ते 88 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज सांगा. आता ज्यावेळेस आपल्याला असं लिमिट दिलं जातं ना, लिमिट म्हणजे काय, एक स्टार्ट पॉईंट एक एंड पॉईंट. इथून स्टार्ट झाली, बरोबर आहे, इथं एंड झाला, यालाच आपण काय म्हणतो, पहिली संख्या ते ही शेवटची संख्या. अशा वेळेस बेरीज कशी काढायची, सरळ सरळ काय करा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 करा, ही भेटते तुम्हाला सरासरी. कमसे समजून घ्या बरं का, कारण हे सरासरी प्रकरणात पुन्हा पाहायचं आहे. पहिलं बेसिकचं प्रकरणच हे असतं का, पुढचा जो काय बेस आहे ना, तो बेस इथून तयार केलेला असतो. सो पहिली संख्या, जर तुम्हाला क्रमवार संख्या दिल्या, कुठल्या पण क्रमवार सम असू द्या, क्रमवार, ओके, क्रमावर झालं ना ते, क्रमवार संख्या, बरोबर, ह्या कुठल्या पण नैसर्गिक संख्या असू द्या, समसंख्या असू द्या, विषम संख्या असू द्या, बरोबर. फॉर्म्युला काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2, ही भेटते तुम्हाला सरासरी. आणि सरासरीला जर एकूण संख्यांनी गुणलं तर काय भेटते आपल्याला, त्यांची बेरीज भेटते, बरोबर आहे. सो बेरीज बरोबर काय भेटलं आपल्याला, क्रमवार संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणले एकूण संख्या. आता गंमत पहा, इथे एकूण संख्या घ्यायच्यात का आपल्याला, इथून काय घ्यायच्यात, समसंख्यांची बेरीज विचारली ना, कोणती विचारली आपल्याला, सर्व समसंख्यांची बेरीज विचारली. मग काय करणार बरं, समसंख्यांची बेरीज एकूण समसंख्या. क्लिअर आहे. सो पहिली संख्या काय आपली 38, शेवटची संख्या काय आहे 88 छेद 2 गुणुले एकूण समसंख्या. सांगा बरं किती आहेत, पाहिले मागचं गणित आपण, कशा काढायच्या संख्या, 88 वजा 38 करा, अधिक 1 करा, बरोबर, किती आल्या 51. 51ची फोड करा, 25 संख्या आणि 26 संख्या. सुरुवातीला पण सम आले, एंड पण समलाच झाला आहे, म्हणजे जास्त काय असणार समसंख्या, कमी काय असणार विषम संख्या, बरोबर आहे. म्हणजे समसंख्या किती भेटलं तुम्हाला, 26 गुणिले 26 करा, सोडवा, किती येतं 38 आणि 88. 38 आणि 88 किती येतं, 8 आणि 8 16शी 6, हातचा आला 1, 3 आणि 8 11, 11 आणि 1 12 गुणुले इकडं भाग जातोय, बे एक बे, बे एक बे, बेत्रिक 6, 126 गुणिले 13 किती येतो गुणाकार, 13 78, 78शी 8 हातचे आले 7, 13 दुने 26, 26 आणि 7 33, 33शी 3 हातचे आले 3, 13 1 13 आणि 3 16, किती आलं 1638. सोपं आहे. फक्त काय झालं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आता. आणि फॉर्म्युला कसा झाला ते पण मी तुम्हाला सांगितलं. ही कन्सेप्ट कुठून आली, तर ही कन्सेप्ट आपल्याला सरासरीमधून आली, पुढं पाहायची आहे, बरोबर आहे. सो सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा. एक काय रे, हे एकूण समसंख्या, याच्यासाठी काय फॉर्म्युला पाहिला आहे का आपण, हे डायरेक्ट बाय डिफॉल्ट काढलं आहे, बरोबर. मागची गणित हे होते आणि हे फक्त लॉजिक तुम्हाला सांगितलं की सरासरी गुणले एकूण संख्या काय असतं, बेरीज असते. आणि सरासरी कशी काढली आपण, क्रमवार संख्यांची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. खूप हेवी होत असेल तर सरळ सरळ हे ठेवा असं लक्षामध्ये, कारण हा फॉर्म्युला किंवा ही गोष्ट, ही कन्सेप्ट स्टार्ट टू एंड आपल्याला भरपूर ठिकाणी लागणार आहे. कोणती, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, 38 ते 88 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची, ओके हेच गणित होतं ना मागचं, ओके समसंख्यांची बेरीज होती. आता काय विचारलं आपल्याला, 38 ते 88 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सांगा. विषम संख्या बरोबर आपण काढल्या होत्या ना, विषम संख्या 38 ते 88 कसं केलं होतं, 88 वजा 38 अधिक 1 बरोबर काय भेटलं 50 अधिक 1 बरोबर 51. ह्या काय भेटल्या त्या टोटल नैसर्गिक संख्या, बरोबर आहे ना, मागच्या स्लाईडला काढले आपण. आणि ह्या 51चं डिस्ट्रीब्युशन कसं केलं आपण, 25 आणि 26. 25 काय विषम संख्या, 26 काय समसंख्या. का बरं, कारण की समने सुरुवात झाली आणि समपर्यंतच विचारलं आहे, बरोबर 1 पर्यंत. आता पुढं काय, बेरीज कशी काढली आपण, करा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणुले एकूण संख्या. अवघड आहे का काही, बरोबर आहे. सोडवा, किती येते सांगा बरं. हे केलं होतं आपण मागच्या स्लाईडवरती, 38 अधिक 88 केलं होतं, बरोबर. 38 अधिक 88 किती आलं होतं 126. 126 छेद 2 गुणुले 25 बरोबर काय भेटलं आता 126ला भाग द्या बरं 2ने,
बेसक 12 बेत्रिक 6 गुणिले 25. सोडवा किती येते गुणाकार 63 गुणिले 25. 25 त्रिक 75 हातचे आले 7. 25 सक 150. 150 आणि 7 157. किती आलं 1575. सोपं आहे ना. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके 1365 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली म्हणजे त्या संख्येस 12ने पूर्ण भाग जाईल. काय प्रश्न आहे. 1365 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली म्हणजे त्या संख्येस 12ने पूर्ण भाग जाईल. कशावरती प्रश्न आहे. विभाज्यतेच्या कसोट्या. आता 12ने पूर्ण भाग जायला बरोबर 12ने पूर्ण भाग जायला काय पाहिजे रे. 3ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. 12ची कसोटी काय सांगते आपल्याला. जर त्या संख्येला 3ने पूर्ण भाग गेला आणि 4ने पूर्ण भाग गेला तरच काय होणार आहे. तरच त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जाणार आहे. बरोबर आहे. 12ची कसोटी आठवते सगळ्यांना. मागच्याच लेक्चरमध्ये झाल्यात आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या. आता 3ची आणि 4ची काय काय कसोटी आहे. 3ची कसोटी काय सांगते. बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. बरोबर. आणि 4ची कसोटी काय सांगते. एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी जी काही संख्या आहे. एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी जी काही संख्या आहे तिला 4ने पूर्ण भाग गेला पाहिजे. क्लिअर आहे. आता काय करायचं आहे. 1365 मध्ये आपल्याला काय करायचं आहे. काहीतरी मिळवायचं आहे. बरोबर. आधी आपण 3ची कसोटी अप्लाय करून पाहू. 1 + 3 + 6 + 5. 1 आणि 3 4. 4 आणि 6 10. 10 आणि 5 15. 15ला जातो डायरेक्ट 3ने भाग. बरोबर. 15ला काय होतं आहे 3ने भाग जातोय म्हणजे 3ची कसोटी ऑलरेडी काय आहे सॅटिस्फाय. आता जर याला 4ने भाग जायला याच्यामध्ये काय जर मिळवायचं असेल तर ते काय मिळवावं लागणार आपल्याला. 3 6 9 12 15 म्हणजे 3च्या पटीतली संख्या मिळवावी लागणार. बरोबर. तरच त्या संख्येला 3ने भाग जात राहणार आहे. याच्यात 2 जर मिळवले तर त्याला 3ने भाग जाणार नाही. 1 जर मिळवला तरी त्याच्यामध्ये 3ने भाग जाणार नाही. 5 मिळवले तरी त्याला 3ने भाग जाणार नाही. का. कारण ऑलरेडी त्या संख्येला 3ने भाग जातोय. मग त्याच्यात जे काय आपल्याला मिळवायचं असेल ते काय मिळवावं लागणार. 3च्या पटीतली संख्या मिळवावी लागणार. तर काय होणार. तर तो भाग 3ने त्याला जाणार. क्लिअर आहे इथपर्यंत. आता 4ने भाग जाण्यासाठी 4ची कसोटी काय सांगते. शेवटचे 2 एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणारी संख्या किती आहे रे 65. 65ला 4ने जर तुम्ही भाग दिला 65ला जर 4ने भाग दिला तर इथं किती 4 × 4 खाल्लेले 2 25 4 सक 24. किती बाकी उरते 1 बाकी उरते. बरोबर. आता 1 बाकी उरली. 4ने पूर्ण भाग जायला आणखीन किती मिळवावे लागणार 3 मिळवावे लागणार. बरोबर. सो बाय डिफॉल्ट 3 मिळवल्यावरती आपल्याला काय फरक पडतोय का 3च्या कसोटीला. नाही. 3 मिळवले तर 3ने त्याला भाग जाणार आहे. बरोबर. मग आपल्याला कमीत कमी कोणती संख्या मिळवावी लागणार आहे लहानात लहान. तर 3 जर मिळवले तर उत्तर आलं 1368. बरोबर. 1368ला 4ने पण भाग जाईल. बरोबर आहे. आणि 3ने सुद्धा भाग जाईल. म्हणजे अशी कोणती लहानात लहान संख्या आपण त्याच्यात मिळवली पाहिजे. तर 3 ही लहानात लहान संख्या आपण त्यामध्ये मिळवली पाहिजे. क्लिअर आहे. सोपं आहे. अडचण आहे का काही. चलो एक शेवटचं गणित पाहू आपण. म्हणजे हा टॉपिक इथं संपून जाईल आणि हे लेक्चर पण आपल्याला स्टॉप करता येईल. ठीक आहे. सेम गणित आहे. 1365 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करावी. मागच्या गणितात काय होतं मिळवावी. कोणती लहानात लहान संख्या मिळवायची होती. आता काय करायचं आपल्याला वजा करायचं आहे. म्हणजे त्या संख्येस 12ने पूर्ण भाग जाईल. 12 म्हणजे काय 3ची आणि 4ची कसोटी. 12 म्हणजे काय 3ची आणि 4ची कसोटी. 3ची कसोटी बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. बरोबर. 4ची कसोटी काय आत्ताच पाहिले आपण एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. क्लिअर आहे. आता वजा करायचं आहे. मग आपण इथपर्यंत पण आलो होतो. 1365ची बेरीज केली आपण सगळ्यांची. 1 + 3 + 6 + 5. बरोबर. किती येते 15. म्हणजे बाय डिफॉल्ट याला 3ने भाग जातोच आहे. जस्ट फक्त रिव्हिजन करतोय. मागच्या गणितात हे सगळं पाहिलं. इतक्या स्टेपपर्यंत ह्या स्टेपपर्यंत हे सगळं पाहिलेलं आहे आपण. 3ने भाग ऑलरेडी जातोय 1365ला. आता याच्यातून जर काय वजा करायचं झालं तर ते 3च्या पटीत वजा करावं लागणार. -3 -6 -9 बरोबर. किंवा -12 असं 3च्या पटीतली संख्या वजा करावी लागणार. तर ती संख्या काय राहणार 3ने भाग जाणारी संख्या राहणार. क्लिअर आहे.
आता आपण काय करू, 4ची कसोटी अप्लाय करून पाहू. 65 बरोबर आहे. आता 65 एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणारी संख्या 65. 65ला जर तुम्ही 4ने भाग दिला किती येतं, 4 एक 4, खाली राहिले 2, 25, 4 सक 24, किती आला बाकी 1. क्लिअर इथपर्यंत. आता मला सांगा 4ने भाग दिलाय बरोबर, बाकी किती उरली, 1 उरली. म्हणजे लॉजिकली आपण 1 वजा करायला पाहिजे ना एक्स्ट्रा. लॉजिकली आपण हा एक्स्ट्रावाला 1 वजा करायला पाहिजे. सो लॉजिकली हा 1 जर आपण वजा केला तर त्याला पूर्ण भाग जाणार आहे 4ने. पण 1 जर वजा केला तर 3चं इम्बॅलन्स होते ना, 3ने भाग नाही जाणार. बरोबर आहे. मग आता जसं 3च्या पटीत 3, 6, 9, 12 असं आपण वजा करणार आहे, तसं 4च्या याच्यात पण आपल्याला काय वजा करावं लागणार, काय करावं लागणार, एकतर 1 वजा करावं लागणार, किंवा वजा 5 करावं लागणार, किंवा वजा 9 करावं लागणार, किंवा वजा 13 करावं लागणार 4 4च्या फरकाने. बरोबर आहे. तर त्याला 4ने भाग जाणार आहे, कारण 1 बाकी उरते. बरोबर आहे की नाही. मग पहा कॉमन काय काय आलं आहे, वजा 9 इकडं पण आहे, वजा 9 इकडं पण आहे. बरोबर आहे. सो 9 जर वजा केले तर ना की 3ला पण फरक पडतोय, ना की 4ला पण फरक पडतोय. म्हणजे 4ने पण पूर्ण भाग जाईल, 3ने पण पूर्ण भाग जाईल. म्हणजे अशी कोणती संख्या आपल्याला वजा करावी लागेल, तर 1365 मधून 9 ही संख्या वजा करावी लागेल. कमीत कमी 9 वजा करावं लागतील. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 1356. याला 3ने पण पूर्ण भाग जाईल, 4ने पण पूर्ण भाग जाईल, म्हणजेच 12ने पूर्ण भाग जाईल. मग आपलं उत्तर काय आलं, कोणती संख्या वजा करावी लागेल, तर 9 ही संख्या वजा करावी लागेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की विभाज्यतेच्या कसोट्या या प्रकरणात जीव तोडून मी जे काही सांगत होतो की हे वाटतंय तुम्हाला खूप सोपं आहे, आमचं तर पाठ आहे सर, रट्टा मारलेला आहे, बरोबर. किती वेळा तेच घेता, बेसिकचं लेक्चर आम्ही पाहतच नाही. तर तिथं सांगितलेली कन्सेप्ट इथं आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करावी लागली. सो हे जे काही मूलभूत अंकगणित नावाचं प्रकरण ना, ह्याच्यात पहिले 3 जेवढे काही थिअरी झाली ना, ही थिअरी ॲप्लिकेशन बेसिसवरती प्रश्नांमध्ये विचारली जाते. आणि सांगा ना, असं प्रश्न जर पडला तुम्हाला, मग पोरं येऊन म्हणतात सर ते गणित आलं होतं बरं का, 12ची कसोटी पाठ पण होती, ते कुठलं फॉर्म्युला नाही काय नाही ते असे काही गणित आपल्याला डोक्याला लागत नाही भाऊ, काय असं काय जमलं नाही मला, ते मी काहीतरी उत्तर ठोकून आलो. सो असं काय आपल्याला करून घ्यायचं नाही, बेसिक समजून घ्यायचं आहे बरोबर. आणि बऱ्यापैकी मी इथं बाकी वजा 1 उरली ना, सो एकच बाकी 1 उरली ना, तो एकच कट करायचा आहे. पण 1 कट केला तर 3ने भाग नाही जाणार आहे. मग आपण त्याचं आणखीन 4 कट केले, 4 4च्या पटीत कट करत गेलो का, कारण बघा ना 1 कट केला, 4 अधिक 1 म्हणजे 5 कट केला, 8 अधिक 1 म्हणजे 9 कट केला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण एकच कट करतोय. बरोबर आहे ना. प्रत्येक ठिकाणी काय करतोय आपण, एकच कट करतोय. बाकी 4 8 हे तर 4च्या पटीतल्या संख्या आहेत. म्हणजे काय ठेवायचा प्रयत्न केला की बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केला. आणि 9 वजा केल्यावरती 4ने पण भाग जातोय, आणि 9 वजा केल्यावरती 3ला पण फरक पडत नाही, म्हणून आपण कमीत कमी 9 वजा केलं आहे. क्लिअर आहे. आय होप की सगळ्यांना हे गणित समजलं असेल. या गणितासोबत आपण हे जे काही लेक्चर ते या ठिकाणी थांबूया. अजून 2 लेक्चर या प्रकरणामध्ये आपण टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण आणखी अशा प्रकारचे गणितं कव्हर केलेत.